हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ. ओम साईराम, जय श्रीराम, जय हनुमान. हा मिनी ब्लॉग आहे माझा, पण एवढं सुंदर आहे ना, म्हणजे हे तुम्हाला जे दिसतं ते एवढं सुंदर आहे ना, म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे सांगायला. मी सगळं पूर्ण सांगते तुम्हाला. आपल्यामध्ये आणि माणसांमध्ये आणि ह्यांच्यामध्ये किती फरक आहे हे तुम्हाला जे दिसतं आहे ते एक एकच घेऊन बाजूला सरतायत. दुसरं घ्यायला पण येत नाही आहेत आणि नाही ते गर्दी करत, नाही हे करत. प्रत्येकजण घ्यायतं आहे, पण एक एक लाईनमध्येच हे करते. बघा तुम्ही नोटीस करा. हे कोणतरी वरतून चपाती फेकली आहे. माझा मुलगा ह्यांना पाणी आणि टोस्ट बिस्किट घेऊन गेलेला आणि चपाती. तर म्हणजे मला ह्यांचं बघून एवढं, मी नव्हती करणार व्हिडिओ, पण एवढं छान वाटत होतं ना. जे लाईनीने येऊन सर्व घेत होते एक एक जण, आणि एक एक जण असं पाणी पित होतं. यांना बिचारांना एवढी ताण लागलेली ना, मुकं जनावर असल्यामुळे यांना बोलता पण येत नाही की पाणी द्या, हे द्या. म्हणजे एवढं, म्हणजे हे बघून एवढं हे वाटत होतं. माझा मुलगा पण खालतून हसत होता. हे पाणी पण कसे लाईनशीर पित आहेत, एकाने पिले की बाजूला सरत आहेत. आपल्यामध्ये जर कोणी काही देत असलं तर एवढी पडापडी होते ना, मला देता येईल, अजून द्या अजून द्या करून एवढी हे होतात ना खरोखर. आणि वरतून एवढ्या लांबून व्हिडिओ केला आहे त्याच्यामुळे जरा ते हे होते, हे असं हलतं आहे. पण कसं त्यांनी लाईनशीर सर्व घेतलं आहे बघा. लाईनशीर सर्व घेतलं आहे. म्हणजे कसं असतं ना ह्या लोकांचं, नाही भांडणं करत ना, काय नाही, व्यवस्थित हे करत आहेत. नंतर ना माझ्या मुलाने परत बिस्किट मागवलं, मम्मी अजून बिस्किट दे त्यांना द्यायला. तर म्हटलं बरं घे. हे बघा किती सुंदर, म्हणजे शब्दच नाही आहेत बोलायला. म्हणजे कसं असतं ना, आणि आपल्यामध्ये एवढी पडापडी होईल ना, की एवढी गर्दी होईल, एवढी ढकलाढकली होईल की एवढे द्यायला आलेत आणि आपल्यालाच मिळालं पाहिजे, असं असतं आपल्यामध्ये. आणि हे कसे वळीने येऊन हे करतात. परत मी टोस्ट पण दिलं होतं त्याला, की म्हटलं जा परत देऊन ये त्यांना. ते कसे व्यवस्थित घेत आहेत आणि परत व्यवस्थित हे करत आहेत. पाणी पण कसं लाईनशीर पित आहेत बघा. हे वरती चढून हे करत होते. किती सुंदर वाटत होतं ना ह्यांचं हे सर्व, एवढं सुंदर की बोलायला शब्दच नाही आहेत एवढं. म्हणजे आणि कसे बसलेत बघा. ह्याने पाणी पिले की ते पिते, त्याने पाणी पिले की ते पिते. एक छोटं बच्चू बघा किती क्यूट आहे. एक तर माझा मुलगा म्हणत होता की असं मम्मी वरती चढलं होतं गुडघ्यापर्यंत, नंतर मी त्याला खाली सोडलं की ती लगेच बाजूला झालं. म्हणजे कसं ना, किती ते डिसिप्लिनमध्ये किती हे करतात बघा. मुलाला पण एवढं हसा येत होतं. हे पण बघा किती सुंदर हात हे करून घेत होतं बघा. खरंच प्राण्यांना एवढी बुद्धी देव देतो ना, म्हणजे सर्वांना बुद्धी एकसारखी असते, पण त्याचा उपयोग कसे करतात. आपली माणसं लोकांचा तर कसा विचार असतो तुम्हाला तर सर्वांना माहितीच असेल. आणि हे कसे व्यवस्थित हे करतात ना, भांडतायत ना काय. किती सुंदर म्हणजे हे करत होते. कसा वाटतं हा ब्लॉग तुम्ही नक्की मला सांगा. जय श्रीराम, जय हनुमान.